शुभ सकाळ सर्व ताईंना. कशा आहेत सर्व ताई? नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर. आणि आजचा हा व्हिडिओ आहे तो 2 दिवसाच्या क्लिपा मी तुम्हाला जोडून व्हिडिओ शेअर करत आहे. म्हणजे तर दिवस सांगते मी तुम्हाला कोणते दिवस होते. गुरुवार आणि शुक्रवार अशा 2 दिवसांचा हा व्हिडिओ आहे. आत्ता जी मी सेवा करत आहे ती गुरुवारी संध्याकाळी सेवा करत होते. आणि आज गाजराची कोशिंबीर याची रेसिपी मी केलेली होती. गुरुवारी आमच्या गावचा बाजार असतो. सोमवार आणि गुरुवार 2 दिवस बाजार असतो. बाजारातून ताजी ताजी गाजरं आणली आणि कोशिंबीर केली, स्वयंपाक केला आणि जेवलो. आणि त्यानंतर ही मखाण्याची खीर हा व्हिडिओ आहे तो शुक्रवारी संध्याकाळचा आहे, ज्यावेळी आपण वैभवलक्ष्मीची पूजा करणार होतो. त्यावेळी मी देवीला प्रसादासाठी मखाना खीर बनवत आहे. सगळ्यात आधी मी मखाना कोरडाच भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर पातेल्यामध्ये दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं. थोडंसं दूध, थोडं पाणी, साखर, वेलची पूड घातली आणि दुधाला उकळी आल्यानंतर मग त्यात जो भाजलेला मखाना होता तो टाकला. मखाना तुम्ही तुपामध्ये भाजू शकता. मी असाच वाळला भाजलेला आहे, कारण माझ्याजवळ तूप नव्हतं, त्यामुळे असंच भाजलेलं आहे. मखाना हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. त्यामुळे जवळजवळ मला वाटते सर्वच स्त्रियांनी मखाना खावा. मग तुम्ही मखाण्याची पूड करून ठेवा किंवा मखाण्याची खीर केली तरीसुद्धा चालते. आता मी वैभवलक्ष्मीच्या पूजेला सुरुवात करत आहे. दिवसभर दुकानात गेले होते आणि यायला वाजले 7. म्हटलं मग खाली पूजा मांडण्यापेक्षा देवाऱ्यातच पूजा आपली मांडूया म्हटलं. इतर वेळी मी खाली मांडत असते, पण आज म्हटलं की देवाऱ्यात आपली पूजा बसते का बघूया. खूपच अडचण झाली खरं, कारण सर्व ते आता तो देवांना पाणी पिण्यासाठी तांब्या ठेवलेला होता आणि त्यालाच लागून मी कलशाची स्थापना केली, पण कलश अजिबात तिथे बसेना. कसा बसा मी तिथं बसवला आणि पूजा केली, कारण पूजेला पण थोडा वेळ झालेला होता आणि आपल्याला सेवा पण भरपूर करायच्या होत्या. आता कलशाला मी 8 बाजूने हळदी कुंकवाची बोटे ओढून घेतलेले आहेत. तसेच जी नागवेलीची पानं असतात ती मी त्या कलशामध्ये घातलेले आहेत. कलशामध्ये आत पैसा, सुपारी आणि अक्षदा, हळदी कुंकू घालून कलशाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर कलशावर एक वाटी ठेवलेली आहे आणि आपण आता कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. मगाशी स्वस्तिक काढायला विसरलं. असंच होतं बघा, गडबड झाली की. पूजा करायला शांत वेळ असली की व्यवस्थित पूजा होते आणि गडबड झाली की पूजा अजिबात व्यवस्थित होत नाही. त्यानंतर जी वाटी आपण कलशामध्ये ठेवलेली होती त्यात मी अक्षता आणि माझी जी जोडवी होती चांदीची तीच पूजत असते मी, ती ठेवलेली आहे पूजण्यासाठी. त्यानंतर पाटावर मी लक्ष्मी आणि हा फोटो मला खूप आवडतो मैत्रिणींनो, कारण भगवान विष्णू झोपलेले आहेत शेषनागाच्या फडीवर आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे. बघायला सुद्धा किती छान वाटतं बघा. रोजच देवाऱ्यात मी हा फोटो पूजणार होते, पण जागाच नाही, त्यामुळे मी तो ठेवून दिलेला आहे ड्रॉमध्ये आणि फक्त पूजेसाठीच बाहेर काढते. त्यानंतर समोर खाऊची पाने ठेवलेली आहेत नागवेलीची आणि एका पानावर गणपती बाप्पा आणि दुसऱ्या पानावर आपली लक्ष्मी माता आहे, तिची स्थापना केलेली आहे. त्यानंतर त्यांच्यासमोरच श्रीयंत्र ठेवलेलं आहे. अजून श्रीयंत्राला पण कुंकुमार्चन करायचं आहे. फुलं मी आणलेली गुलाबाची बाजारातून आणि त्यानंतर खाऊची पाने ठेवलेले आहेत, म्हणजे विडा ठेवलेला आहे. आता आपल्याला घंटीची सुद्धा स्थापना करून घ्यायची आहे. त्यानंतर माझ्याकडे छोटंसं एक श्रीयंत्र आहे, ते सुद्धा मी लक्ष्मी मातेच्या फोटोला टेकून ठेवलेलं आहे. गजलक्ष्मी पण आपण पूजून घेतलेल्या आहेत. घंटीची सुद्धा आपण स्थापना केलेली आहे. आज मी समया वगैरे काहीही लावलेले नाहीत, कारण आज वेळ झालेला होता. अशा पद्धतीने आपली पूजेची मांडणी झालेली आहे आणि उदबत्ती वगैरे मी लावून घेतलेले आहे.
सगळ्यात आधी आपण पोतीची पूजा करून घ्यायची आहे। लक्ष्मी मातेच्या फोटोला हळद कुंकू लावून आपल्या कपाळाला ती पोती लावून घ्यायची आहे। त्याच्यानंतर पाठीमागं श्रीयंत्र आहे, त्याला पण हळदी कुंकू लावून त्याची पण पूजा करून घ्यायची आणि त्यानंतरच मग आपण पुढची पोती वाचण्यास सुरुवात करायची आहे। घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडायचा आहे, तसेच देवाला सुद्धा पाया पडायचा आहे आणि मग वाचायला बसायचं आहे। थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण पूजेला सुरुवात करायची आहे। आधी ज्या अष्टलक्ष्मी माता आहेत बघा ह्याच्या पुस्तकामध्ये, त्या सर्व अष्टलक्ष्मी मातेंना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि खाली एक श्लोक दिलेला आहे, हे आदिलक्ष्मी माते, तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर, असं म्हणायचं आहे आणि पाया पडायचं आहे। पुस्तकातील जी देवीची अष्टरूपे आहेत त्यांना हळदी कुंकू लावून, स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घेऊन तो श्लोक खालचा म्हणायचा आहे आणि पाया पडायचा आहे आणि त्यानंतर मग पुढील पुस्तकाला वाचायला सुरुवात करायची आहे। खूप साधी सोपी पूजा आहे, कुणालाही म्हणजे शक्य होईल अशी पूजा आहे, पण मनापासून श्रद्धेने केली तर पूजेचे फळ खूप मोठे आहे। तेजस्विनी या रक्तारुद्रांबरा हरिसखी या श्री मनोलादिनी या रत्नाकर मंथना प्रकंडिता विष्णुस्वैगेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती। हा श्लोक म्हटल्यानंतरच आपल्याला वाटेतील दागिन्याला हळद कुंकू अक्षता आणि लाल फूल वाहायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे ती मागायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा। शूल पाश सुदर्शनेचे ददती हस्ते हा प्रवाल प्रभा सेवे दिशो जयी विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत जनक रूपम दे जयम दे यशो दे दिशो जयी पुत्रम दे धनम दे सर्व कामरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आदित्यरहिते देवी। कथा एक फार मोठे नगर होते, त्या नगरात विविध व्यवसाय चालत असे, जसे कथा कीर्तन देव भक्ती देवपूजा वगैरे चालत असे, चोऱ्या दरोडे मद्यपान जुगार हे चालत असे। नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून 4 हात दूर होती। अशा त्या नगरात एक दाम्पत्य राहत असे। पतीचं नाव युगंधर व पत्नीचं योगिनी। पत्नी भाविक श्रद्धाळू व सुशिक्षित होती, पती उद्योगी होता, स्थिती चांगली होती, संसार सुखात होता। योगिनी रोज देवीच्या देवळात जात असे, एखादे भजन म्हणत असे, पतीचीही तिला साथ होती, पण कालचक्र सतत चाकाच्या आऱ्याप्रमाणे फिरत असते आणि भाग्य पंक्तीही युगंधराला आपण एकदम श्रीमंत व्हावे असे वाटू लागले आणि तो जुगारी बनला। जुगाराने कोणाचे भले झाले आहे। शूर कृतिविद्ध पांडवांनाही त्यामुळे 12 वर्ष वनवास भोगावा लागला। द्रौपदीची विटंबना झाली, वैभव गेले। भगवान श्रीकृष्णाची कृपा म्हणूनच अखेर विजयी झाले। युधिष्ठिराने नगरात प्रवेश करताच दुर्गामातेचे स्तवन केले। सारांश श्रीमद अनंत श्री दुर्गामाता यांच्याच कृपेने पांडव पुन्हा सुस्थितीत आले। परमेश्वरी अधिष्ठानानेच महत् संकटे निवारण होतात हेच खरे। पाठोपाठ अशा प्रकारे पांडव सर्व काही युद्धात हारले। स्वतः युद्धात पराजित झाल्यावर त्यांनी अन्यायाने द्रौपदीलाही पणाला लावले। अशा रीतीने राज्य धन लौकिकाचे व सर्वस्वांचे हरण झाले। त्यावेळी युधिष्ठिराला प्रभू श्रीकृष्णांची आठवण झाली। ते श्रीकृष्णांकडे गेले व वंदन करून त्यांनी आशीर्वाद मागितला। प्रार्थना केली की देवा, आम्हाला असा काही उपाय सांगा की जेणेकरून आम्हाला आमचे गेलेले राज्य, राजवैभव, मान सन्मान व लौकिक प्राप्त होईल। तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सुहास्य केले व त्यांना श्री वैभवलक्ष्मीची महिमा सांगितली। भगवान श्रीकृष्णाने सांगितले की फार पूर्वी बली हा दैत्य राजा होता। त्याच्या राज्यात प्रजा सर्वतोपरी सुखी व आनंदी होती। तो राजधर्मानुसार आचरण करत असे। तो जरी दैत्य होता तरी माझा प्रिय भक्त होता। त्याने एकदा प्रतिज्ञा केली की 100 अश्वमेध यज्ञ करेल। संपूर्ण त्याने त्यानुसार सुरुवाती केली। यज्ञामागून यज्ञ होऊ लागले। तशी बलिराजाची यशाची, वैभवाची, कीर्तीची कमानच चढत होऊ लागली। त्याचे 99 यज्ञ पुरे झाले। देवांमध्ये भयंकर चिंता, अस्वस्थता उत्पन्न झाली। राजा इंद्र भयंकर चिंतेने ग्रासला। याचे 100 यज्ञ पुरे झाले की इंद्रपद याला मिळणार। देवांचा राजा एक दैत्य होणार। आपले सिंहासन, पराक्रम, भोग, अधिकार निष्प्रभ होणार। आपली कथा वाचून झालेली आहे, महिमा सुद्धा वाचून झालेला आहे आणि आपण आता आरती करायची आहे।
आरती झाली की आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे, पुस्तकामध्ये दिलेला आहे. पत्राभ्याग दानमान चरण प्रक्षालन भोजन सत्सेवा पितृदेव वार्चन विधी हा सत्यंगवा पालनम धान्यानमपि संग्रहोन कलह चिता त्रुरूपा प्रिया दृष्टाप्रहा हरिवसामी कमला तस्मिन गृहे निच्चना. जेथे अतिथीचा आदरपूर्वक सन्मान होतो त्याचे चरण प्रक्षालन करून त्यांना भोजन दिले जाते. तेथे पितृ व देव यांची सश्रद्धेने पूजा केली जाते. जेथे सत्य व गायीचे पालन केले जाते, जेथे दानासाठी धान्य संग्रह केला जातो, जेथे पत्नी भांडखोर नाही तर तृप्त विनयी संतुष्ट आहे, अशा ठिकाणी माझा निश्चल वास असतो. ते ठिकाण घर सोडून मी अन्यत्र जात नाही, असे या श्लोकाचा अर्थ आहे. त्यानंतर मी आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घेते. तर नामावली. ओम श्रीं श्री महामायाय नमो नमः. ओम श्रीं श्री महालक्ष्मी नमो नमः. ओम श्रीं श्री महावाणी नमो नमः. ओम श्रीं श्री महेश्वरी नमो नमः. ओम श्रीं श्री महादेवे नमो नमः. ओम श्रीं श्री महारात्रे नमो नमः. ओम श्रीं श्री महिषासुरमर्दिनी. या पठे नित्य पापतस निमित्ते राजद्वारे पठेत घोर संग्राम रिपु संकटे भूत सर्प पिशाचादि भय नास्ते कदाचिन पुत्र लप्ते पुत्राने. देवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमं येन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभं भवेत्. न कवचं नार्गनास्ति देवी देवानामपि दुर्लभं गोपनीयं प्रयत्नेन सोयो निर्वपार्वती. मारणं मोहनं वश्यं स्तम्भोनोच्चाटनादिकं पाठमात्रेण संसिद्धे कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. अथ मंत्रः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छे. ओम ग्लौं हूं क्लीं जुं सः ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्छे. ज्वल हं सं लं शं फट् स्वाहा इति मंत्रः. नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुमर्दिनी नम कैटभहारी. त्यानंतर आपण पुरुष सूक्त एकदा म्हणायचं आहे. हरि ओम आनंद शीर्षानंद शश्वानंत पदधारे चराचरात व्यापने उरला दशांगुले श्रीहरी महापुरुषात त्रिकाल भरता देवांचा देवा जन्मा पुरुष सोडणे दाय लक्षणार्थ टाव दृश्य जगत हे महिमाची एकची पदमात्र आदिनाथ काल बैल वंबजे धर्मसेतु पालकम धर्ममार्ग नाशकम कर्म पाश मोचकम सुशर्मदायकम विभम स्वर्णवर्ण शेषपाश शोभितांग आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमो. मैत्रिणींनो, ह्या सेवा नित्यसेवेमध्ये ॲड करत जावा. त्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि आपण जसं म्हणू ते आपल्या मुलांच्या कानावर सुद्धा ते श्लोक मंत्र स्तोत्र पडले जातात व मुलांच्या तोंडातूनही आपोआप उच्चारले जातात. त्यामुळे आपणच आपल्याला सवय लावून घ्यायची की माझ्याकडून ही सेवा रोजची झालीच पाहिजे. या सेवेमुळे आर्थिक संकटे सुद्धा भरपूर कमी होतात. आपले पूर्वज खूप हुशार होते मैत्रिणींनो. कमीत कमी शुभं करोती तर ते सायंकाळी म्हणतच होते. तिने सांजेच्या वेळी शुभं करोती सुद्धा मैत्रिणींनो 7 ते 8 या वेळेत नक्की म्हणत जावा, कारण त्या श्लोकमध्ये सर्व अर्थ दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही एकदा असं मन लावून ऐकून बघा शुभं करोती काय काय त्यात दिलेलं आहे. खूप छान म्हणजे वाटतं. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कसं असतं मैत्रिणींनो, सेवा केल्यामुळे लाखो रुपये आपल्या घरात येतील असं मी म्हणणार नाही, पण लाखो रुपयाने जे विकत घेता येत नाही असं सुख समाधान आपल्याला नक्कीच मिळतं. त्यामुळे सेवा या करत जावा. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.